मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली होती। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते। अपात्रतेवर निर्णय आल्यावर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही बैठक होत असल्याचं समजतंय। दरम्यान 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, त्यावरही चर्चा झाली असल्याची माहिती मिळतेय। राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या आणि गेले 2 वर्ष आरोप प्रत्यारोप न्यायालयीन लढाई व विधिमंडळाच्या पातळीवर संघर्ष स्थितीत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज बुधवारी बहुप्रतीक्षित निकाल जाहीर करणार आहेत। या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि उद्धव गटाच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे। या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारचा दिवसही राजकीय घडामोडींचा ठरलाय। आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल, निकालात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, संविधानाच्या चौकटीत निकाल दिला जाणार असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला। आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे, सर्व काही आधीपासूनच फिक्स झालं होतं, त्यामुळे आजच्या निकालाची केवळ औपचारिकताच आहे असं राऊत म्हणाले। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारीला महाराष्ट्रात रोड शो करणार आहेत, तर आमदार अपात्रतेचा निकाल असल्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जाणार आहेत। याचाच अर्थ असा की दोघांनाही मॅच फिक्सिंग बाबत पूर्ण माहिती आहे असं देखील संजय राऊत म्हणाले। आम्ही आमची बाजू मांडली आहे, आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे। आमदार अपात्रतेच्या निकालावर मंत्री दीपक केसरकर यांनी विश्वास व्यक्त केलाय। न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखा आहे। त्याचबरोबर नार्वेकर आणि शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे। संविधानानुसार 16 आमदार अपात्र झालेच पाहिजेत असंही ते म्हणाले। विधानसभा अध्यक्ष आमच्याच बाजूने निकाल देतील, शिवसेनेचे ते 16 आमदार अपात्र ठरतील असं म्हणत उद्धव गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी विश्वास व्यक्त केला। विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवावंच लागेल, आजच्या निकालानंतर हे सरकार कोसळेल असं राजन साळवी यांनी म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत पक्षांतर्गत असंतोष निर्माण झालेला आहे। कामगारांच्या प्रश्नांना सोडवण्याऐवजी मालकाचे प्रतिनिधी भेटून गेल्यावर तडजोड करायला लावण्याचे प्रकार वाढत असल्याची तक्रार समोर आली आहे। मनसेचे निलंबित कामगार नेते महेश जाधव यांनी तशी स्पष्ट भूमिका मनसेचे नेता बाळा नांदगावकर यांना फोन करून सांगितल्याची ध्वनिफीत माध्यमांकडे उपलब्ध झाली आहे। राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होते। वैद्यकीय कारणास्तव साळवी यांची वहिनी चौकशीला हजर राहणार नाही। साळवींचे भाऊ आणि पुतणा दोघेही चौकशीला सामोरे जाणार आहेत। चौकशीवेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत हजर राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने बैठकांचा धडाका लावलाय। मुंबई लोकसभा निवडणूक संचालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुंबई अध्यक्ष शेलारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे। मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे आले होते। माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांचा पुतळा शिवाजी पार्क परिसरात उभारणार आहेत, त्यासंबंधी या भेटीत चर्चा झाल्याचं केसरकरांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या लढ्यात कटकारस्थान रचून मला कोणीतरी फसवत असल्याचा गंभीर आरोप
मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरे पाटील यांनी केला। छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी यात नावाचे स्पष्टीकरण दिलं नसून लवकरच ते देखील जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या मराठवाड्याला ओबीसीतून आरक्षण मिळावे हीच आमची प्रमुख भूमिका असून 20 जानेवारीला मुंबईला धडक देणार असल्याचंही बेदरे म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प मेळाव्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त दौरे सुरू केलेत। तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। 10 जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। कोल्हापुरात आदित्य ठाकरे सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। महाविकास आघाडीचे आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तर मुश्रीफ यांच्या महायुतीच्या बैठकीनंतर सतेज पाटलांनी तातडीची बैठक बोलावली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षांमध्ये खलबत झालाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी येणार आहेत। मात्र त्यांच्या या दौऱ्याला आता सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय प्रलंबित असून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी गंगापूर तालुक्यात येऊ नये अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली। याबाबत गंगापूर तहसीलदार आणि पोलिसांना देखील निवेदन देण्यात आलंय।